वाढदिवस म्हटलं की बुके, शाल, श्रीफळ, केक, रेव पार्टी अशा अनाठाई खर्च आला. हाच पॅटर्न मोडीत काढत पर्यावरण संरक्षण करण्यासाठी एक झाड लावूया, पर्यावरण वाचूया असा उपक्रम राबवत एक कार्यकर्ता एक झाड या संकल्पनेतून सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे, संग्राम पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना एकत्रित घेत आपले हितचिंतक मार्गदर्शक शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन भाऊ बरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. पर्यावरण संवर्धनाचा एक उत्तम व अनुकरणीय आदर्श डोळ्यासमोर ठेवत संग्राम पाटील, राम शिंदे, ॲडव्होकेट दिलीप बांबळे, शांताराम भांगे यांनी शिवसेना युवासेना जिल्हाप्रमुख मोहन भाऊ बरे यांचा वाढदिवस नुकताच एक आगळावेगळा उपक्रम राबवून साजरा केला. वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून त्यांनी परिसरातील जिल्हा परिषद शाळा परिसर व शेताशिवारात विविध प्रकारच्या फळझाडांची लागवड केली आहे. यात आंबा, चिक्कू, जांभूळ, पेरू, सीताफळ, वड आदी देशी आणि औषधी वृक्षांचे रोपण केले. वाढदिवसाच्या दिवशी वृक्षारोपण करून समाजाला एक चांगला संदेश देण्याचा हा त्यांचा मानस होता. या प्रसंगी केवळ झाडे लावली नाही तर त्या झाडांचे आयुष्यभर संगोपन करण्याचा आणि त्यांना जगवण्याचा संकल्पही त्यांनी उपस्थित मान्यवरांना सक्षम केला आहे. आजच्या काळात ऑक्सिजनची कमतरता आणि वाढते तापमान लक्षात घेता प्रत्येकाने आपल्या वाढदिवशी एक झाड लावून वृक्ष संवर्धनाचा वसा उचलला पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या वृक्षारोपण कार्यक्रमात संग्राम पाटील, सामाजिक कार्यकर्ते रामदादा शिंदे, ॲडव्होकेट दिलीप बांबळे, सागर खुल्लम, शांताराम भांगे आदींसह मित्रपरिवार, गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. सर्वांनी मिळून या उपक्रमाचे कौतुक केले व भविष्यातही अशाच प्रकारे निसर्ग संवर्धनासाठी काम करण्याचा निश्चय केलाय. वाढदिवसानिमित्त वाढत्या प्रदूषणावर मात करण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण हा एक अत्यंत आणि एक स्तुत्य पर्याय आहे. वाढदिवसाचा केक कापून किंवा इतर खर्चिक गोष्टी करण्याऐवजी झाडे लावणे आणि त्यांचे संगोपन करणे ही या काळाची गरज बनली आहे, अशी संकल्पना घेऊन सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे, शिवसेना शाखा प्रमुख संग्रामराजे टाकेदकर यांनी टाकेद येथे वृक्षारोपण केले. आज या ठिकाणी आमच्या इगतपुरी तालुक्याचे आमच्या युवकांचे मार्गदर्शक आणि आदर्शस्तंभ वेळोवेळी आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करणारे नाशिक जिल्ह्याचे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख आदरणीय मोहन भाऊ बरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज आमच्या टाकेद आणि परिसराच्या वतीनं आमचे संग्रामराजे टाकेदकर मित्रपरिवार आणि सर्व मित्रपरिवारांच्या वतीनं आमच्या जिल्हा परिषद शाळेत या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलं. या वाढदिवसाच्या निमित्तानं आदरणीय मोहन भाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा आम्ही सोशल मीडियावर तर दिल्याच, परंतु त्यांच्या स्टेटसलाच त्यांनी या ठिकाणी आज ठेवलं होतं की आदरणीय अजितदादा पवारांचा आज स्मृतिदिन आहे. जयंतीनिमित्त कोणी कुठचाही केक किंवा कुठचाही बुके वगैरे शाल श्रीफळ मला आणायचा नाही किंवा भेटवस्तू द्यायची नाही. या अनुषंगाने आम्ही एक उपक्रमशील असा एक आदर्शवत उपक्रम म्हणून वृक्षारोपणाचा या ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला. आमचे मित्र ॲडव्होकेट दिलीपभाऊ बांबळे, संग्रामराजे टाकेदकर तसेच शांतारामभाऊ भांगे अशा सर्व मित्र, सागरभाऊ कोल्लम, सर्व मित्र परिवाराच्या वतीनं या ठिकाणी वृक्षारोपण हा कार्यक्रम घेण्यात आला. वाढदिवस म्हटला की केक, रेव पार्टी असा अनोखा अनेक ठिकाणी असा खर्च अनाठाई खर्च केला जातो, परंतु आज खऱ्या अर्थानं पर्यावरणाला जी गरज आहे तर वृक्षारोपणाची आज अत्यंत महत्त्वाची अशी गरज या ठिकाणी निर्माण झाली आहे. त्या अनुषंगाने सर्वांनी कुणाचाही वाढदिवसाचा तरी वृक्षारोपण हा कार्यक्रम आयोजित करावा असं मी या ठिकाणी या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो. आज या ठिकाणी आमच्या इगतपुरी तालुक्याचे आमच्या युवकांचे मार्गदर्शक आणि आदर्शस्तंभ वेळोवेळी आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करणारे नाशिक जिल्ह्याचे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख आदरणीय मोहन भाऊ बरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज आमच्या टाकेद आणि परिसराच्या वतीनं आमचे संग्रामराजे टाकेदकर मित्रपरिवार आणि सर्व मित्रपरिवारांच्या वतीनं आमच्या जिल्हा परिषद शाळेत या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलं. या वाढदिवसाच्या निमित्तानं आदरणीय मोहन भाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा आम्ही सोशल मीडियावर तर दिल्याच, परंतु त्यांच्या स्टेटसलाच त्यांनी या ठिकाणी आज ठेवलं होतं की आदरणीय अजितदादा पवारांचा आज स्मृतिदिन आहे. जयंतीनिमित्त कोणी कुठचाही केक किंवा कुठचाही बुके वगैरे शाल श्रीफळ मला आणायचा नाही किंवा भेटवस्तू द्यायची नाही. या अनुषंगाने आम्ही एक उपक्रमशील असा एक आदर्शवत उपक्रम म्हणून वृक्षारोपणाचा या ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला. आमचे मित्र ॲडव्होकेट दिलीपभाऊ बांबळे, संग्रामराजे टाकेदकर तसेच शांतारामभाऊ भांगे अशा सर्व मित्र, सागरभाऊ कोल्लम, सर्व मित्र परिवाराच्या वतीनं या ठिकाणी वृक्षारोपण हा कार्यक्रम घेण्यात आला. वाढदिवस म्हटला की केक, रेव पार्टी असा अनोखा अनेक ठिकाणी असा खर्च अनाठाई खर्च केला जातो, परंतु
आज खऱ्या अर्थानं पर्यावरणाला जी गरज आहे तर वृक्षारोपणाची आज अत्यंत महत्त्वाची अशी गरज या ठिकाणी निर्माण झाली आहे. त्या अनुषंगाने सर्वांनी कुणाचाही वाढदिवसाचा तरी वृक्षारोपण हा कार्यक्रम आयोजित करावा असं मी या ठिकाणी या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.